फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून आरोप होत आहेत आणि यावरून फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। निंबाळकर सचिन पाटलांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय। तसंच ही आत्महत्या नव्हे संस्थात्मक हत्या असल्याचा संशय राहुल गांधींनी व्यक्त केलाय। फलटणमधल्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। विरोधकांनी काहीही कारण नसताना रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटलांचं नाव या प्रकरणात घुसवलं असंही फडणवीस म्हणाले। मला थोडी जरी शंका असती तर फलटणमधल्या कार्यक्रमाला आलोच नसतो असंही फडणवीस म्हणाले। पर 2-3 दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला। मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं, पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात, आपण येऊ नये म्हणून गलिच्छ असं राजकारण झालं। प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही। तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार। फलटणच्या कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार। या मुलींना आत्महत्या काय मुख्यमंत्री येऊ नये म्हणून केली? तंत्र ठेवून बोललं पाहिजे ना। उद्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सगळ्या राज्यातल्या पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्तांना निवेदन स्वरूपात आंदोलन करा। निवेदन